दळणी ही चकाचक करायची अशी माझी दृष्टिकोन आहे. जर मी 24 तास कार्यालय ठेवणार माझं, मी महानगरपालिकेमध्ये मुंबई अग्निशमन दलामध्ये जसं काम करतो तसंच काम मी माझ्या वॉर्डात करणार. तिथे 101ला कॉल आला की ताबडतोब तो तिथं पोचतो, आमची गाडी आणि आमची टीम, आमचा क्रू पोचतो. तर स्वभाव पण तसंच आहे का, जसं फायरमध्ये करतात तुम्ही? म्हणजे बोलण्यावरून तर असं वाटतं खूप शांत स्वभावाचे आहेत, मात्र फायरमॅन हे नाव ठेवलं आहे. विरुद्ध वाटतं कधी ते? नाही, मी माझं बोलणं शांत आहे, मी नम्र आहे, मी ॲग्रेसिव्ह नाही आहे एवढा असा, पण माझी काम करून घ्यायची पद्धत एकदम ॲग्रेसिव्ह आहे. अरे वा. A+ वरळी बोलले होते, पण A+ वरळी नाही असं मी मानतो. शौचालयाचा तर मी तुम्हाला विषय सांगितला. बरोबर. शौचालय या लोकांनी गायब केले सगळे. ओके. तर त्याच्यामध्ये काय गोड बंगाला त्यांनाच माहिती. ओके. नक्की ॲक्च्युली बिल्डरने ते गळकृत केलेले आहेत सगळे शौचालय, त्यामुळे खूप अडचण आहे. तुमच्या अनेक सरांवरती ओळख आहे, आम्ही असं पाहिलेलं आहे, अनेक तुमचे फोटोग्राफ्स पाहिलेले आहे. तो प्रवास कसा होता, म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता? आता मी बरोबर. तर त्या ठिकाणी देवेंद्र आणि नरेंद्र हे 2 नावं माझ्या एकदम हृदयातली आहेत. क्या बात आहे. नमस्कार. साऊथ मुंबई न्यूजच्या रोकटोक महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत आहेत वॉर्ड क्रमांक 195चे इच्छुक उमेदवार, ज्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक कामं केलेली आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत हा प्रवास जाणून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत राजेश कांगणेजी. आज त्यांच्यासोबत आपण हा चर्चा आणि हा पॉडकास्ट रंगवणार. नमस्कार राजेश. तर सगळ्यात अगोदर मला तुम्हाला विचारायला आवडेल की 195 वॉर्डमधून तुम्ही इच्छुक आहात, तर तुमचा प्रवास आतापर्यंतचा कसा होता? आपण बालपणापासून सुरुवात करूया. प्रथम तुमच्या साऊथ मुंबई न्यूजचे मी आभार मानतो की माझी पहिली एक इंटरव्ह्यू तुमच्याकडे झाली, त्यामुळे अनेक लोकांना ती कळाली. अच्छा. तर त्यामुळे मी तुमचे पहिले आभार मानतो. माझं बालपणाचा विषय म्हणजे मी याच वॉर्डातला स्थानिक. ओके. लहानपणापासून इकडेच मोठा झालो. मी 11 नंबर शाळेमध्ये म्युन्सिपल स्कूलमध्ये शिकत होते. त्यानंतर मराठा मंदिर शाळेमध्ये शिकलो. अच्छा, म्हणजे सगळं शिक्षणात तुमचा आमच्याच वॉर्डमध्ये शाळा आहे, मराठा मंदिर हायस्कूलमध्ये शिकलो. अजूनही ती शाळा अस्तित्व आहे, मराठी शाळा आहे. अच्छा. आणि ती मराठी शाळा अजूनही आहे अस्तित्वात, आणि त्याची मागणी पण केली आहे की ही शाळा इथे असावी म्हणून. आम्ही शालेय शिक्षणानंतर शिक्षणानंतर मी कीर्ती कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ओके. ते SY BA कंप्लीट केलं. त्यानंतर लवकर मला नोकरी लागली. 21व्या वर्षी मला नोकरी लागली. मी बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अग्निशमन दलामध्ये प्रमुख अग्निशमक म्हणून काम करतो तिथे. अच्छा. ओके. म्हणजे तुमचा जर नोकरीचा प्रवास म्हटला, कॉलेज संपल्या तुमच्या हातामध्ये नोकरी होती. कॉलेज चालू असतानाच मला. अरे वा, क्या बात आहे. तर तो नोकरीचा प्रवास कसा होता, किंवा इतकी वर्ष सर्व्हिस केली आहे तुम्ही, नोकरी केलेली आहे, तो अनुभव कसा होता? कसे गेले हे दिवस? मी ज्या ठिकाणी नोकरी करतो ना, ती पण समाजसेवाच आहे. अच्छा. आणि क्विक समाजसेवा आहे ती. आम्हाला 101ला फोन आला की आम्ही 3 मिनिटात त्या ठिकाणी दुर्घटनास्थळी पोहोचण्याचं काम करतो. बरोबर. तर ती सवय लागलेली समस्या. आम्ही ते जाती भेद काही बघत नाही. आम्हाला एकच काम असतं की या माणसाची मालमत्ता आणि याचा जीवितहानी कशी वाचली पाहिजे या दृष्टिकोनातून. म्हणजे जे तुमच्या नशिबामध्ये होते की समाजासाठी घर उपयोगी पडणं, हेच नोकरी म्हणून तुम्हाला सुद्धा भाग्य समजतो की मला अशी नोकरी मिळाली. वा, क्या बात. आई वडिलांची कृपा आणि मला चांगली. कोणत्या वर्षी तुम्ही नोकरीला लागलात? 1995 साली मी कामाला लागलो. 1/12/95ला मी कामाला लागलो. अच्छा. आणि आताच आपण 2025च्या शेवटी आहोत. साधारण 30 वर्षाच्या आसपास तुम्ही सर्व्हिस केली. 30 वर्षाचा अनुभव किंवा हा प्रवास कसा सांगा? त्या ठिकाणी मी काम करत असताना भारतीय जनता पक्षाचं पण काम केलं. या ठिकाणी मी लहान असताना आमच्या वीर सुभाष मैदानामध्ये संघाची शाखा चालायची. बोटले आणि नगर कार्यवाहक म्हणून होते, त्यानंतर भोयटे होते. हे दोघे मिळून तिथे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवायचे. मी जायचो त्यांच्यामध्ये आणि ते लाठीकाठी शिकवायचे. मग ती मला आवडायची. आणि मी खूप चांगला लाठीकाठी फिरवतो, आत्ताही फिरवतो. म्हणजे फायर ब्रिगेडमध्ये पण शो असले तर मी स्वतः करतो ते. अरे वा. हां. तर त्यातून तिकडे त्यांची जी शिकवण आली मला, तिथून समाजसेवेची, तिथून सुरुवात केली मी त्यांच्याकडूनच. अच्छा. म्हणजे तुमचा प्रत्यक्ष राजकारणात मैदानामध्ये पाणी, माझं घर आहे ना मैदानाला लागून आहे. अच्छा. हां. मी बेडीडीचा इथेच राहतो, शेवटच्या मजल्यावर, आणि घर आहे. ते मला बोलवायला यायचे, अरे बाबा ये लवकर. मग आम्ही तिथून पाण्याचं एक व्यवस्था होती, ती पाणी बिणी मारून देणं काम माझं होतं.
अच्छा. आणि मुलांना वगैरे घेऊन उभं राहायचो मी तिथे. वा, क्या बात आहे. म्हणजे जे बोलतात ना, जनसंघापासून समाजकारणाची हो. सुरुवात तुमची जनसंघ किंवा तिथून राष्ट्रीय मला प्रेरणा स्वयंसेवक मिळाली. संघ तिथूनच हा, आपली सामाजिक झालेली आहे. क्षेत्रात काम करायची प्रेरणा वा वा, मिळाली. क्या बात आहे. आणि तेच तुम्ही आता नोकरीमध्ये सुद्धा नोकरीमध्ये. तिथे तुम्ही कन्क्लूड केलं होतं भारतीय जनता त्या पक्षासोबत. ठिकाणी महानगरपालिकेमध्ये पण हिंदुस्थान मजदूर संघ, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मी उपाध्यक्ष आहे युनियनचा. ओके. आणि ती भाजपा प्रणित आहे, मजदूर संघाला अटॅच आहे ती. वा. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलामध्ये मी अध्यक्ष आहे. बहुजन कर्मचारी अग्निशमन कर्मचारी संघ म्हणून आहे, त्याचा अध्यक्ष आहे. कारण बहुजनांची आहे, म्हणजे मी ओबीसी असल्यामुळे बहुजनांना एकत्र करून त्या ठिकाणी आम्ही युनियन स्थापन केली. आणि ती भारतीय जनता पार्टीला त्याचे अध्यक्ष परागजी आळवणी आहेत. अच्छा, आपले ओके. आमदार आहेत. अच्छा. ते आम्हाला गायडन्स करत असतात. काही कामगारांचे प्रश्न असेल तर ते आम्हाला सोडवतात. त्यात कोणतेही विषय बरोबर. असेल तर ते आम्हाला मदत करतात महानगरपालिकेमध्ये. अच्छा, ओके. पण नक्कीच हे विचारायला आवडेल की ज्यावेळेला तुम्ही नोकरी करत असता त्यावेळेला राजकारण असेल किंवा समाजकारण असेल, दोघांचा ताळमेळ करताना काही कसं वाटलं नाही किंवा असे काही प्रॉब्लेम्स आलेत का? वेळ मिळत नव्हता मला. आमची शिफ्ट ड्युटी असल्यामुळे मला फायदा झाला. अच्छा. हां, आमच्याकडे 3 शिफ्ट चालतात, फर्स्ट, बरोबर. सेकंड, थर्ड. समजा की मला काही मीटिंग्स आहेत, काही काम आहे, तर त्या मला शिफ्ट ॲडजस्ट करावं लागायची. अच्छा. मी शक्यतो नाईट किंवा सेकंड शिफ्ट घ्यायचो. मी सकाळचे कामं व्हायचे, महानगरपालिकेत जाऊन मीटिंग्स घेणे, लोकांची कामं सोडवणे. आणि आमचं कार्यालय आहे, बरोबर. मी नागरिक दक्षता समिती म्हणून एक संस्था आहे माझी, मी त्याचा अध्यक्ष आहे. संपूर्ण मुंबईभर त्याचं काम चालतं आमचं. अच्छा. त्याचे मेंबर्स पण आहेत चांगले. ओके. आणि त्यांच्याकडे आमच्याकडे लोकांच्या समस्या येत असतात, आम्ही ते सोडवण्यासाठी वेळ काढून आम्ही करत असतो ते कामं. पण कधी असं झालंय काय की तुमच्या नोकरीवरती गदा आली किंवा समाजकारणाचा एखाद्या पक्षाशी तुम्ही निगडीत आहात तर नोकरीमध्ये त्याचा त्रास झाला, असं कधी झालं? झाला मला त्रास त्याचा. समोरच्या, मी काय नावं घेत नाही त्याचा. मी महानगरपालिकेत काम करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये एक युवाचं काम करत होतो. अच्छा, ओके. युवा मोर्चाचं. तर तेव्हा माझ्यावर RTI टाकण्यात आले. अच्छा, ओके. की बाबा की हा राजकीय पक्षात काम करतो, हे करतो, ते करतो. तर माझी हिअरिंग सुद्धा झाली. अच्छा. मग मी तिकडे समजून सांगितलं, मला सांगितलं त्या पदाचा तुम्ही राजीनामा द्या. मी म्हणलो ठीक आहे, ओके. राजीनामा देईन मी. त्याचं बोललं काय नाही, म्हणलं सांगितलं समजून. अच्छा. पण ते मी काम करत राहिलो, मी शांत नाही राहिलो. मला माझ्या अंगातच समस्या होती, मी अच्छा, ओके. थांबलेलं आहे. म्हणजे अगदी तुम्ही नोकरीवरती असताना सुद्धा समाजसेवाच होती आणि करत राहिलो, नोकरीच्या करत. नंतर म्हणजे नाही, आमची जी युनियन आहे ना, भारतीय जनता पक्षाला संलग्न असल्यामुळे मला काय अडचणी जास्त आल्या नाही त्यामुळे. अच्छा, ओके. कारण पूर्ण डिपार्टमेंटला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचं काम करतो हा म्हणून. पण माझे- कधी जेव्हा नोकरीवरती गदा आली, अर्थातच फॅमिली असते प्रत्येकाची, एक इन्कम जो आपल्या घरामध्ये यावंच लागतं, कधी असं वाटलं की ठीक आहे आपली नोकरी बरी, समाजकारण राहू देत बाजूला? नाही, दोन्ही बाजू मी सांभाळत होतो. कारण माझा आवड होती, समाजसेवा करण्याची माझी आवड होती. अच्छा. त्यामुळे मी जास्त करून दोन्ही साईड सांभाळूनच काम केलं. वा, क्या बात आहे. खूप छान. म्हणजे काही वेळेला असं होतं की एका वारामध्ये अनेक जण हतबल होतात, मात्र तुम्ही ते सोडलं नाही, तुम्ही हा प्रवास चालू ठेवला. खूप छान. पुन्हा एकदा राजकारणाकडे की तुम्ही अर्थातच नोकरी सांभाळताना समाजकारण आणि राजकारण भारतीय जनता पक्षासोबत करत होता, पण भारतीय जनता पक्षामध्ये तुमचे रोल मॉडेल कोण होते किंवा ज्यावेळेला तुम्ही हा प्रवेश घ्यायचा ठरवलात किंवा भारतीय जनता पक्षासोबत काम करायचं ठरवलं, रोल मॉडेल कोण होते आणि तो प्रवास कसा होता तुमचा? त्यावेळी ना सन्माननीय दत्ताजी राणे म्हणून आमदार होते. अच्छा, ओके. ते जनसंघ ते भाजप ते गिरणी कामगार चळवळ असे होते ते. ओके. ते शेवटपर्यंत म्हणजे दिवंगत झाले ते आत्ताच. अच्छा. गेल्या वर्षी म्हणजे जी 16 तारखेलाच त्यांची पुण्यतिथी होती. ओके. ते त्यांच्या प्रेरणेतून मी प्रवास केला राजकारणामध्ये. आणि मला त्यांचं काम आवडायचं, त्यांचं बोलणं वगैरे, काम करायची पद्धत, लोकांशी सॉफ्ट वागणं वगैरे, न होणारं काम पण मार्गी लावून द्यायचं, असं. त्यामुळे मला आवड निर्माण झाली त्यांच्यावर राहण्याची. अच्छा, ओके. आणि हा माझे पुढचा- गुरु तेच दत्ताजी क्या राणे. बात आहे, क्या बात आहे. हे म्हणजे हे वरळी विभागापुरतं झालं, पण मात्र तुमची अनेक स्तरांवरती ओळख आहे, आम्ही असं पाहिलेलं आहे, अनेक तुमचे फोटोग्राफ्स पाहिलेले आहे. तो प्रवास कसा होता, म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता आता मी महाराष्ट्र ओबीसीचा उपाध्यक्ष आहे. बरोबर. तर त्या ठिकाणी देवेंद्र आणि नरेंद्र हे 2 नावं माझ्या एकदम हृदयातली आहेत. क्या बात आहे. नरेंद्र म्हणजे आपले लाडके पंतप्रधान यांचं विजन, आपले माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं कामाचं पद्धत
ही सर्वांना आवडली, त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो. ओके. मध्ये आम्ही हे सुद्धा पाहिलं होतं की गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत सुद्धा आपले खूप चांगले संबंध आहेत. हा, मुंडे साहेब परळी ते वरळी राहायला वरळीला होते. बरोबर. हां, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जायचो, त्यांना भेटायचो, ते पण आम्हाला भेटायचे. ते आमच्या समाजाचे. अच्छा. त्यामुळे ते आपुलकीने आम्हाला विचारायचे काय चाललंय, कसं चाललंय, काय त्यांचे दौरे असेल तर आम्हाला घेऊन जायचे दौऱ्यांना ते वगैरे. म्हणजे संघर्ष तुम्ही नोकरी यात्रा सांभाळताना त्यांच्या दौऱ्यावरती असायचे. मी त्यामध्ये ऍडजस्टमेंट करून जात होतो. आणि मला घेऊन जायचे ते दौऱ्यांना वगैरे, लांब लांब दौऱ्यांना वगैरे. काय सांगाल गोपीनाथ मुंडेंबद्दल, त्यांचा स्वभाव आणि त्यांची कार्य करण्याची पद्धती? लोकनेते एकदम अगदी आलेल्या शेवटच्या माणसाला भेटायचे ते. सर्वसामान्य गावावरून ना सगळे शेतकरी वर्ग यायचे त्यांच्याकडे. जेवण न करता जात नव्हते ते. अच्छा. सगळे जेवल्याशिवाय त्याला सोडायचे नाही. प्रत्येकाला काम करून घ्यायची पद्धत. खूप लांबून महाराष्ट्रातून लोक यायचे त्यांच्याकडे. सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक यायचे त्यांच्याकडे. अर्थातच तुम्ही आतापर्यंत राजकारणामध्ये आहात. इतका वर्षाचा तुमचा राजकारणाचा आणि भारतीय जनता पक्षाचा सोबतचा हा प्रवास आहे. वरळीमध्ये तुमच्या पक्षाच्या माध्यमातून, अर्थात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून अशी कोणती सामाजिक कामे झालेली आहे जी तुम्हाला नक्कीच आवडतात किंवा तुम्ही केलेली आहेत आणि तुम्हाला सांगायला आवडतं? आमच्याकडून झालेले कामं सांगतो. आमच्याकडून बरेच कामं झालेले. आता ते या ठिकाणी उल्लेख करण्यासारखं म्हणजे विशेष म्हणजे आम्ही मैदानं वाचवले होते. आमच्याकडे पाण्याची तुटवडा असल्यामुळे सन्माननीय मागचे आमदार होते. अच्छा. ओके. त्यांच्या अगोदरचे त्यांनी टाकीचा प्रपोजल आमच्या मैदानात आणलं होतं. नेताजी सुभाष, हे ऐतिहासिक मैदान आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसचं मैदान आहे ते. त्या मैदानामध्ये टाकीचा प्रपोजल आणला तर ते सगळ्या मुलांना खेळायला मिळायला जागा ऑलरेडी मुंबईमध्ये वरळीमध्ये जागा खेळायची मैदान ऑलरेडी कमी आहेत. नाही होते मैदानात तेव्हा सुद्धा, पण ते मैदान गेलं असताना तर आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी, संघाच्या शाखा आहेत त्या ठिकाणी, अनेक कार्यक्रम व्हायचे. क्रिकेटसाठी मुलं खेळायचे, कबड्डी, परत कुस्त्यांचे तिकडे त्या कार्यक्रम व्हायचे. ते सगळे बंद पडले असते. तुम्हाला असं वाटतं का कधी की संघाचे कार्यक्रम होऊ नये किंवा संघाचं एक हक्काचं मैदान आहे ते घालवण्यासाठी हा प्लॅन केला होता? तसं मला वाटतं. तसा अंदाज आला की या लोकांना इकडचं ते मैदान घालवायचंच होतं त्या लोकांना. ती तुमच्या पक्षाची ताकद कमी करता येईल या पक्षाची ताकद. त्यावेळी आम्ही महायुतीत होतो, तसं शिवसेना पण आमच्यावर होती त्यावेळी. अच्छा. पण तेव्हा मी स्वतःहून भाग घेतला आणि ते मैदान आम्ही वाचवलं त्यावेळी. काय होता किस्सा? किस्सा म्हणजे किंवा कसं वाचवलं म्हणजे आम्ही त्या आमदाराला त्या ठिकाणी उद्घाटन करून दिलं नाही. अच्छा. ओके. सत्तेतील आमदारांना त्याला बोललो आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आणि आमचं मैदान गेलं. त्यानंतर हळूहळू सर्व लोक उतरायला लागले. त्यांना कळाले काहीतरी चुकीचं घडतंय या ठिकाणी. त्यामुळे आजूबाजूचे मंडळ, मुलं, खेळणारी मुलं, ते सगळ्यांनी विरोध केला. तेव्हा कळालं की जनतेचा विरोध आहे नक्की. त्यामुळे त्यांनी माघार घेतली आणि तीच पाण्याची टाकी, हॉस्टेल बाजूला वसतिगृह आहे, बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, त्या ठिकाणी समाज कल्याणची जागा आहे, त्या ठिकाणी त्यांनी शिफ्ट केलं. अरे वा. म्हणजे जनतेसमोर स्थानिक किंवा सत्ताधारी आमदारांना सुद्धा झुकावं लागतं हे तुम्ही दाखवून दिलं होतं. क्या बात आहे. आणखीन कोणती कामं सांगता येतील तुम्हाला? त्याने एक ॲक्च्युली शौचालय या लोकांनी बंद केले होते. एक शौचालय आम्ही चालू करून घेतलं होतं. शंकरराव नरमपतच्या त्या ठिकाणी शौचालय चालू करून घेतलं. ते आता आहे अजूनही. आणि मेन शौचालय आता या लोकांनी या नवीन डेव्हलपमेंटमध्ये काढूनच टाकलेत सगळे. अच्छा. त्याच्यासाठी आम्हाला फाईट करायची तिथे. अच्छा. म्हणजे वरळीमध्ये अजूनही वाटतंय की अनेक जी सार्वजनिक शौचालय होती सगळी शौचालय काढले या लोकांनी. 6चे 6 शौचालय वरळीतले कमी झाले. अच्छा. आणि तुम्ही ते आंदोलन करून त्यातील काही शौचालय पुन्हा ओपन केले? महानगरपालिकेत गेलो होते, सांगतात प्रस्तावित आहेत, करतोय, करणार आहेत, चालूच आहे चर्चा त्यांची अजूनही. अच्छा. त्याच्यावर आणखीन कोणते कामं तुमच्या माध्यमातून झालेली आहेत, लोकोपयोगी कामं? लोक आमच्याकडे येत असतात स्वच्छतेचे विषय घेऊन. कचरा जमला असेल किंवा BDD चाळीच्या गच्चीवर डांबरीकरण करायचं आहे, बाथरूम बांधून द्यायचे, हे सगळ्या गोष्टी. मी महानगरपालिकेमध्ये कामाला असल्यामुळे मला माहिती कोणत्या डिपार्टमेंटला जाऊन हे कामं होतात. ते अर्ज घेऊन मी आठवड्यातून एकदा जायचो तिकडच्या संबंधित खात्यामध्ये, घनकचरा व्यवस्थापन असू दे, वॉटर डिपार्टमेंट असू दे किंवा कोणते स्वच्छता डिपार्टमेंटचं असेल, या ठिकाणी जाऊन ते कामं करून घ्यायचा प्रयत्न केला आणि केलेत कामं. अजूनही लोक येतात बाहेर, रात्रीचे येतात, दिवसाचे येतात, कधी येतात. बरोबर. अर्थातच, कारण की ज्यांच्याकडे कामं होतात लोक. माझं नाव ठेवलंय लोकांनी एक फायरमॅन म्हणून. अच्छा. वा. क्या बात आहे. अर्थातच तुमचा स्वभाव पण तसंच आहे का? जसं फायरमध्ये करतात तुम्ही, म्हणजे बोलण्यावरून तर असं वाटतं खूप शांत स्वभावाचे आहेत, मात्र फायरमॅन हे नाव ठेवलंय. विरुद्ध वाटतं कधी ते?
नाही, मी माझं बोलणं शांत आहे, मी नम्र आहे, मी ॲग्रेसिव्ह नाही आहे एवढा असा, पण माझी काम करून घ्यायची पद्धत एकदम ॲग्रेसिव्ह आहे. अरे वा, क्या बात आहे. काम म्हणजे करून जे आहे तेच नाव हा. लोकांनी तुम्हाला दिलेलं आहे. अर्थातच तुम्ही आता इलेक्शनच्या अनुषंगाने ज्यावेळेला विचार करता किंवा इलेक्शन ज्यावेळेला तुम्ही पाहताय त्यावेळेला तुमच्या स्थानिक वॉर्डमध्ये किंवा स्थानिक विभागामध्ये काय काय समस्या अजूनही आहेत असं तुम्हाला वाटतं? खूप अनेक समस्या आहेत. यांच्याकडे एवढं लोकप्रतिनिधित्व आहे, यांचे खासदार यांचे आहेत, बरोबर. आमदार एक तर इलेक्टेड झालेला आहे, त्यानंतर 2 आमदार एक्स्ट्रा आहेत त्यांच्याकडे, त्यानंतर 4 नगरसेवक आहेत आणि 2 महापौर होऊन गेलेले आहेत. हो बरोबर. तरी अनेक लोकांच्या समस्या हाही तशाच आहेत, काही केलेलं नाही लोकांनी. त्यानंतर म्हणजे कोणत्या समस्या तुम्हाला म्हणजे जातीने सांगता येतील किंवा तुम्हाला त्या समस्या मांडायच्याच आहेत? BDDच्या ज्या डेव्हलपमेंटचा जो विषय होता त्याच्यामधल्या बऱ्याच समस्या आहेत. त्यामध्ये त्या लोकांनी फेस वाईज लॉटऱ्या केलेल्या नाही, आता लॉटऱ्या फेस वाईज व्हायला लागलेल्या आहेत. अच्छा, म्हणजे आत्ताच सुरू केलेले आहेत. ओके. फेस वाईज केल्या नव्हत्या लॉटऱ्या त्यांनी. म्हणजे BDD डेव्हलपमेंटचा हा एक विषय आहे. आता फेस वाईज लॉटऱ्या होतात आहेत. सन्माननीय आपले किरण शेलार आहे, आमचे जिल्ह्याचे प्रभारी आहेत, ते स्वतः इथे लक्ष घालून सन्माननीय मंगलप्रभात लोढा साहेब यांना मध्यस्थी घालून आम्ही त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला. बीड जायच्या लोकांच्या काही समस्या होत्या त्या. ओके. आणखीन काय सांगता येतील, कोणत्या समस्या आहेत? गटर वटर. आता काय झालं आहे, बरंच डेव्हलपमेंट आलेलं आहे. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्या ड्रेनेज लाईन आहेत, इलेक्ट्रिसिटीच्या लाईन आहेत, रेन वॉटरच्या लाईन आहेत, या पण बदलल्या पाहिजे. नुसतं टावर उभ्या करून फायदा नाही आहे, त्याचा लोड ॲटोमॅटिक येणार खाली, त्यामुळे त्या गोष्टी झाल्या पाहिजे. या समस्या आहेत. परत मैदानं आहेत, रोजगारी आहे, मुलांना इथे स्थानिक अनेक कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. महिंद्रा आहेत, पेनिन्सुलामध्ये आहेत, अनेक चांगल्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. या कंपन्यामध्ये कमीत कमी 25% तरी स्थानिक भूमिपुत्र तरी घ्यावा अशी माझी इच्छा आहे. इकडच्या मुलांना ती अजूनही समस्या म्हणून बघतात. समस्याच आहे ती, मुलांना रोजगार ही समस्याच झाली. ओके. आणखीन कोणत्या समस्या सांगतात? A+ वरळी बोलले होते, पण A+ वरळी नाही असं मी मानतो. अच्छा. हां, त्या ठिकाणी गार्बेजचा विषय आहे, कचरकुंड्यांचे विषय आहेत, त्यांना व्यवस्थित जागा दिलेल्या नाही आहेत. लोक कुठेही कचरा टाकतात, त्याला जागा त्या लोकांनी क्लिअर करून ठेवल्या. ते महानगरपालिकेने त्याची आखणी करून त्यांना व्यवस्थित त्या जागा दिल्या पाहिजेत. त्यानंतर शौचालयाचा तर मी तुम्हाला विषय सांगितला. बरोबर. शौचालय या लोकांनी गायब केलेत सगळे. ओके. तर त्याच्यामध्ये काय गोड बंगाल त्यांनाच माहिती. ओके. नक्की ॲक्च्युली बिल्डरनी ते गळकृत केलेले आहेत सगळे शौचालय, त्यामुळे खूप अडचण आहे. अच्छा. त्या शौचालय झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि त्याचे प्रयत्न आमचे चालू आहेत. त्याचे पाठपुरावा पण आम्ही करत आहोत. ओके. स्वच्छतेचे विषय आहेत. परत तसं पाहायला गेलं तर रोजगाराचा विषय मी आता सांगितलं तुम्हाला. रोजगाराचा विषय, शंकरराव नरमपतवर पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचं प्रेशर कमी झालेलं आहे तिथे. लोकांना मुबलक पाणी मिळत नाही आहे, पिण्यापुरतं पण पाणी नाही मिळत आहे. अच्छा. त्यानंतर प्रदूषणाचा विषय वाढला. वरळीत जास्त डेव्हलपमेंट चालू असल्यामुळे पोल्युशन खूप वाढलेलं आहे. ओके. त्याच्यावर पण काहीतरी कंट्रोल केला पाहिजे. आणि रोजगाराचा तर विषय सांगितला तुम्हाला की स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे. आपल्या नवीन मुलांना रोजगार नाही आहे. बाहेरचे मुलं येऊन इथे नोकऱ्या करतात आहेत. बरोबर. आणि नोकऱ्याच नाही. ते एवढ्या मोठ्या सर्वात जास्त वरळीमध्ये कंपन्या आहेत चांगल्या, कॉर्पोरेट. हो, तर त्यामुळे नोकऱ्या मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. पुढे येणाऱ्या काळामध्ये आम्ही करून घेणार ते. अच्छा. आणि जर समजा की लोकांनी तुम्हाला प्रतिनिधी म्हणून निवडलं, तुम्हाला महानगरपालिकेवरती पाठवलं, तर अशी कोणती धोरणं असतील की ज्यांच्या माध्यमातून तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल? कसे कराल? एक तर मुलांचे पहिले मैदानं वाचवणार मी. ओके. मैदानं वाचवल्यानंतर ड्रेनेज सिस्टम वगैरे सगळ्या त्यांच्याकडून करून घ्यायला लावणार सगळ्या. अच्छा. वरळीमधली अस्वच्छता जी आहे ती क्लिअर झाली पाहिजे. सगळं कंत्राटी करणं असल्यामुळे अडचणी झालेल्या आहेत. मी युनियनमध्ये पण काम करतो, मला माहिती आहे काय युनियनचे लोक कंत्राट देतात. युनियनचं लक्ष असतं त्याच्यावर. हे कंत्राट देतात त्यामध्ये कसं काम होतं. कंत्राटमध्ये काम व्यवस्थित होत नाही. परमनंट कामगार जो काम करतो ना तसा तो कंत्राटी काम नाही करत त्यामध्ये. त्यामुळे परमनंट कामगार असला पाहिजे. आम्हाला परमनंट कामगारांच्या या ठिकाणी या वॉर्डामध्ये परमनंट कामगार द्यावा अशी त्याची मागणी करणार आम्ही त्या ठिकाणी. ओके. अर्थातच आणखीन कोणते वाटतात की ज्याच्या माध्यमातून विभागातील स्थानिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, जसे हॉकर्स असेल वगैरे? हा एक हॉकरचा विषय आहे.
1997 साली 98-99च्या सालीमध्ये आम्ही ना एक संकल्प राबवला होता. आता त्याला नाव दिलेलं आहे आपल्या सरकारने शेतकरी बाजार आठवडा म्हणून. अच्छा. हां, पण तेव्हाच आम्ही राबवला होता की माझ्या मित्रांनी आणि मी मिळून राबवला होता. मी नाशिकचा आहे. तिथून आम्ही कांदा मुबलक भावात आणायचो आणि हाय त्याच भावामध्ये लोकांना इथे द्यायचो. क्या बात आहे. हां, तर तो या ठिकाणी बाजारपेठ छोटी बाजारपेठ आहे ती, पण ती या ठिकाणी एवढी स्वस्त बाजारपेठ आहे ना, हजेली ते प्रभादेवीपर्यंत लोक या ठिकाणी बाजारामध्ये येतात इकडे. अच्छा. आणि ती बाजारपेठ हलवण्याचा प्रयत्न जोरात चालू आहे पोलिसांच्या माध्यमातून. ओके. तोरच त्यांना येऊन चार्ज मारतात, हे करतात. आम्ही पत्र दिलेलं आहे महानगरपालिकेला, हॉकर झोन करून द्या आम्हाला, जेणेकरून ते व्यवस्थित राहतील. आणि मराठी मुलं स्थानिक लोकांसाठीच केलेलं अच्छा, आहे, ओके. बाहेरच्या लोकांसाठी नाही केलेलं आहे. आणि सर्वात स्वस्त बाजारपेठ आपल्या वरळी बीडीडीचा इथंच आहे. अच्छा, म्हणजे आणि ती- याचा दोन्ही बाजूंना फायदा होतो. आपल्या मराठी मुलांना रोजगार हा, सुद्धा त्यांना मिळतो रोजगारही आणि मिळतो. रहिवाशांना स्वस्तामध्ये भाजीपाला स्वस्त सुद्धा हो, मिळतोय बरोबर. आणि तोही ताजा भाजीपाला. ताजा भाजी. आणि तोही डायरेक्ट पुणा, नाशिक आणि पालघरवरून येत असतो. अच्छा. आणि ते डायरेक्ट येतो तो, त्यामुळे आम्हाला तो स्वस्त भावात मिळतो. कुठे तो बाजारपेठला जात नाही, तिथून आमच्याकडे येत नाही. डायरेक्ट याला ताजाही मिळतो आणि स्वस्त मिळतो. क्या बात आहे. त्यामुळे एवढ्या लांबचा ग्राहक या इथे येऊन घेतो आणि मराठी माणसाला त्याचा उपयोग होतोय चांगला. आणि अच्छा. त्याला हलवायला बघतात हे लोक इथून. अच्छा. मग ओके. त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आहेत, हॉकर झोन व्हावे. कालच आम्ही सिनियरकडे गेलो होतो, पाटील साहेबांकडे. ते बोलले की तुम्ही वरती प्रयत्न करा, कमिशनरांची मिटिंग करा, आम्ही करून देऊ तुम्हाला. अच्छा, ओके. आणि CC कॅमेरे नाही आहेत, बाजार आहे एवढा, CC कॅमेरे नाहीत. त्या ठिकाणी महिलांचे मंगळसूत्र वगैरे खेचणारी टीम आली होती, काही पकडली गेली, पण अच्छा. आता जरा कमी झालेत. पण त्यासाठी CC कॅमेरे असलेच पाहिजे प्रत्येक जागेवर. माझी ती मागणी आहे ही. अच्छा. BDD चाळपासून तर 95 मध्ये संपूर्ण एरियामध्ये CC सर्व्हेलन्स संपूर्ण याच्यामध्ये कव्हर केलं पाहिजे, माझं म्हणणं आहे. ओके. आणि देवेंद्रची ती साहेबांची आमची हेच आहे की त्यांनी सांगितले की सर्वीकडे CC कॅमेरे मी द्यायला तयार आहोत. ओके. अर्थातच खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे सॉल्व सुद्धा करू शकाल अशी अपेक्षा करतो. पण ज्यावेळेला आपण म्हणतो की मी निवडून आल्यानंतर माझी वरळी किंवा माझा विभाग असा दिसला पाहिजे, हे तुमचं स्वप्न काय किंवा हे विजन कसं आहे? मी BDD चाळीत राहत असल्यामुळे काय हाल अपेक्षा केल्या ते मला माहिती आहे. मी शेवटच्या माळावर राहतो, त्यामुळे पावसाळा, उन्हाळा, हिवाळा मला खूप त्रास झालेला आहे. आणि अजूनही मी राहतो तिथे. आता आमचं डेव्हलपमेंट होईल, मी 4थ्या फेज असल्यामुळे खूप वेळ आहे मला त्या गोष्टीला. पण वरळी ही चकाचक करायची अशी माझी दृष्टिकोन आहे. जर मी 24 तास कार्यालय ठेवणार माझं, मी अच्छा. महानगरपालिकेमध्ये मुंबई अग्निशमन दलामध्ये जसं काम करतो तसंच काम मी माझ्या वॉर्डात करणार. तिथे 101ला कॉल आला की ताबडतोब तो तिथं पोचतो, आमची गाडी आणि आमची टीम, आमचा क्रू पोचतो. त्याप्रमाणे माझा माणूस त्या माणसाला कोणाला अडचण, मी स्वतःचा या ठिकाणी नंबर देणार आहे, हॉटलाईन हेल्पलाईन नंबर. आणि तो नंबर दाबला की माझे माणसं जाऊन तिथे काम करणार. डिपेंड नाही राहणार, प्रशासनावर डिपेंड नाही राहणार, माझी माणसं जाऊन काम करतील तिकडे. क्या बात आहे. म्हणजे 24/7 आपण एक नगरसेवक काच्या रूपाने सगळ्यांच्या समोर नेहमी सोबत हजर राहाल अशी तुमचं विजन आहे. क्या बात आहे. अर्थातच खूप छान पद्धतीने तुम्ही हे मांडलेलं आहे. मात्र विचारायला जाईन की तुमच्या वॉर्डमध्ये अनेक इतर पक्षाचे सुद्धा काही इच्छुक उमेदवार असतील, त्यांच्यापेक्षा तुम्ही स्वतःला वेगळे कसे ठरवतात किंवा जनतेने तुमच्यावरती विश्वास का ठेवा असं का वाटतं तुम्हाला, किंवा तुम्ही तुमच्या ही पॉझिटिव्हिटी कशी आहे? इतरांचं काय मी जास्त सांगणार नाही, पण मी माझ्या बाबतीत सांगतो. मी या ठिकाणी जन्मलेलो आहे. माझे वडील टिळक हॉस्पिटलमध्ये त्यांचा जन्म झाला. माझ्या वडिलांचं काम इथं पॅरागॉन टेक्स्टाईल मिलमध्ये कामाला होते, ती पण माझ्याच वॉर्डात आहे. वडिलांचा जन्म ही टिळक हॉस्पिटलमध्ये झाला आहे, माझाही जन्म इथेच झाला आहे. इथेच लहानचा मोठा झालो, मला सर्व ओळखतात इथे. मी स्वतःचं गोविंदा पथक आहे, माझं स्वतःचं गोविंदा पथक आहे. त्यानंतर लोकांना माझा काय उपयोग होईल ते लोकांना माहिती आहे. लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे मला आता. अच्छा. की तुम्ही काम करा म्हणून आमच्यासाठी. वा, म्हणजे इतका मोठा जनसंपर्क तुमच्यासोबत आहे आणि त्या जनसंपर्कासोबत तुम्ही ह्या येणाऱ्या इलेक्शन्समध्ये निवडून याल आणि महानगरपालिकेवरती आपली सत्ता काबीज कराल अशीच अपेक्षा धरतो. आणि आज तुमच्यासोबत चर्चा करून खूप छान वाटलं आणि आपण आजचा हा पॉडकास्ट आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.